आज वोटिंगला जायचं होतं म्हणून सकाळ सकाळी रायाला आवरलं आणि रायाला खूप साऱ्या गप्पा मारायला लागत होत्या. तोपर्यंत रिक्षा आली आणि रिक्षात बसलो होतो तर मग काय दोघंही झोपी गेले होते. तोपर्यंत पोचलो आणि मग स्लीप घेतली आणि थेट वोट करायला गेले. माझ्यापेक्षा तर एक्साइटमेंट जास्त रिधनलाच होती. तो ती स्लिप बघून सारखं सारखं विचारत होता, मम्मा हे तुला काय दिलंय? मग मी वोट करून बाहेर आले. तोपर्यंत आम्ही हॉटेलला गेलो होतो आणि तिथे ज्यूस ऑर्डर केला. ज्यूस ऑर्डर करेपर्यंत रिधानने तिथे बोट अडकून ठेवला आणि अख्खं हॉटेल डोक्यावर घेतलं. आणि आता बोट दाखव म्हटलं तर मग मला जीप दाखवतोय. राया तर मस्त आता झोपणार होता. संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही गप्पा मारत होतो, एकत्र सगळ्याजणी बसलो होतो आणि तसाच चहाचा बेत आमचा झाला होता. कोणी कोणाला वोट दिलं आम्ही एकमेकींना विचारत होतो, पण ते दुसऱ्या दिवशी कळणारच होतं. आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल. आता आमचा चहा रेडी झाला होता आणि आम्ही चहा घेत होतो आणि मस्त अद्रकचा कडक चहा. असं रोज एकमेकींना भेटून छोट्या छोट्या पार्ट्या आम्हाला करणं तर खूप आवडतं आणि त्यात आमची मुलंही एन्जॉय करतात, कारण ते आमच्या सोबतच असतात आणि त्यांनाही खूप भारी वाटतं. आणि बोलता बोलता वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही, कारण दुसऱ्या दिवशी मुलांच्या शाळा पण होत्या आणि सगळे मग एक एक जण आम्ही घरी निघालो.